तर आज आपण तांदळाची खीर बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य दाखवते मी तुम्हाला। साखर, वेलची पावडर आणि वेलदोडे पावडर, चारोळ्या, पिस्ता, काजू, बदाम, तूप आणि तांदूळ आणि नारळाचा किस आणि दूध। आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि यामध्ये पहिल्यांदा तूप टाकून घेऊया। दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यानंतर तूप विरघळलेलं आहे आपलं। आणि आपण आता हे सगळे ड्रायफ्रूट भाजून घेऊया, मंद आचेवर भाजून घेऊया। जास्ती नाही, एक दोन ते 3 मिनिटं भाजून घ्यायचे। ड्रायफ्रूट भाजले तर खीर चवीला छान लागतात। आता आपले ड्रायफ्रूट भाजून झालेले आहेत, काढून घेऊया आपण। आता आपण हे धुतलेलं तांदूळ ह्यामध्ये भाजून घेऊया। तांदूळ जर भाजलं तर खीर चवीला खूप छान लागते। तर आपलं तांदूळ भाजायचं आहे 2 मिनिटं। दूध आपण इथं गरम करून ठेवलेलं आहे, हे दूध यामध्ये टाकून घ्यायचं। भाजून झालेलं आहे आपल्या। आता आपण दूध ओतून घेऊया। आता आपण यामध्ये नारळाचा किस घालून घेणार आहे। नंतर हे तळलेले ड्रायफ्रूट घालून घेणार आहे। नंतर आपण साखर घालून घेऊया। तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही घालू शकता। तूप घालून घेऊया, म्हणजे शिजताना खाली चिटकणार नाही। थोडं हलवून घेऊया। आता एक 10 ते 15 मिनिटं असं तांदळाची खीर शिजू द्यायची। शिजत आल्यानंतर ही जायफळ आणि वेलचीची पूड नंतर टाकून घ्यायची आणि वरून मनुके टाकून घेऊया, कारण मनुके डायरेक्ट शिजवता येत नाहीत। आता आपली खीर चांगली शिजत आलेली आहे, शिजू द्यायची अजून थोडं। आता ह्यात आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहे। गोड पदार्थाला थोडं का होईना मीठ टाकल्याशिवाय पदार्थाला चव येत नाही, थोडंच टाकायचं। आता आपली खीर शिजत आली, त्याच्यामुळे आपण हे वेलची पूड आणि जायफळ पूड टाकून घेऊया, म्हणजे थोड्या वेळ अजून एक 5-10 मिनिटं शिजवून। घट्टपणा आलाय, बघू शकताय तुम्ही कसा। थोडं आपण दूध ओतून घेऊया अजून। अजून एक 5-10 मिनिटं ठेवून घेऊया। चला तर मग आता आपली खीर बनवून झालेली आहे। तरी तुम्ही खीर प्रसादासाठी किंवा पितृपक्ष 15 हे केली तरी बनवली तरी चालते। काढून घेऊया।